त्याला त्यांची पैसे देवा पैसे देवा पैसे देवा शेवटी माझ्या पोरग्यांका दया येते ती हो माणूस का पैसे घेतल्याशिवाय काय जाणार नाही त्याच्यापेक्षा द्यावी थोडे थोडे आता कशी थंडी बाहेर पडता जाग्याला मला का थंडी वाजत तुमका थंडी नाही वाजत त्याच्या अंगात रक्त आता का थंडी वाजतली काय असो बुवाने आपल्या परीने या ठिकाणी भजन सादरीकरण केलेलं आहे माझ्यामध्ये तुम्ही आत बसलास ना जरा तर आणखी मजा येते जरा उभे चिराखणीचे व्यापारी महेश साटम बघा म्हणजे बघा काय चिराखणीचे व्यापारी हो यावर्षी काय चिरोती तुका गेलेलो नाही 50वर अंदाज येता चिरे गेले असते तर आणखी जास्त 500 तरी येईल असते पण असो 50 थांबा ना डबल करून घेते वाईस थांबा 50 500 येतले वाईस थांबा या ठिकाणी लाख मोलाचे 50 रुपये या ठिकाणी बक्षीस दिले आहे स्वीकार करतो धन्यवाद 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 गेले उठून व्हायची ती दुसरा आपण जरा व्हायच्या करूया नाही बोनी बोलच काय सांगितलंय बुवांचे जे काय पॉइंट आहेत त्या ठिकाणी थोडा वेळ थांबा गजर फक्त अगदी मन लावून आहे का गजर कारण काय आहे की हल्ली गजर हो कोण ऐकतच नाही सुरुवात ऐकतले आणि वाट धरतले समाधान फाटक बारी पेटवासाठी 50 रुपये लयच कमी म्हणजे आता बघा ना पेटूचा म्हणजे ते काय रॉकेल माची शिली तर रॉकेल कसा लिटर आहे सांगा माका रॉकेल नाही काय पेटू याची इडी पण पेटूची नाही पण तरी पण या ठिकाणी पेटूचा प्रयत्न करताय बारी पेटवायचं म्हणजे त्या बारीक रंग आणतो प्रयत्न करताय पेटवणार नाही कारण बारी या भजन या पेटूची पद्धत नाही ही पेटूची गोष्ट नाही त्यामुळे जी मजा आहे ना आता खरोखर गजरामध्ये 12 झाला मी पहिलं बसले आता काढतोय कांड जरा व्यवस्थित सांगो काय ना थंडी जाणार तुम्ही काय यात नाही हो भयच नाही थाय तुम्ही फक्त खिशात हात घाला फक्त समज नको पैसे नको हात ते गार झाले ते बघा त्यांनी बघा खिशात हात त्यांनी गेले बघा ते बघा त्याच्यासाठी सांगते माका तुम्ही पैसे द्यावा या मताचं नाहीच आहे मी तरी तुमच्या देवची इच्छा असली माझं नकार ना असं या ठिकाणी गजराची सुरुवात करतोय बघा कारण आता नवीन नवीन गाणी घ्यायची पद्धत आली आहे 2020 हा प्रकार आला की नवीन नवीन गाणी म्हणजे तुमचा पाखरा योग आहे तर त्याच्या जाग्यावर नसला तरी चाला त्याच्या उडाला असला तरी चाला पण तुमचा पाखरा योग आहे हा मग तुमचा चंद्रा योग आहे तुमचा वंद्रा योग आहे उंद्रा योग आहे ही गाणी इली तर तू बुवा ही गाणी जर नाही इली तो बुवाच नाही ही पद्धत झालेली आहे तशी पण काय बघा तुमचं सांगतो बघा तात्पर्य जुनी गाणी हा काय का पुष्पा लपा पचक एवढा आहे अरे बाबा तू बोला ना काय ते लपच केलं किती वेळ दडतो किती वेळ दडणार तो केस घर पकडा असं बघा मंडळी तर ती जुनी गाणी आणि आताची गाणी याच्यामध्ये खूप फरक आहे जुनी गाणी आणि आताची गाण्यांमध्ये खूप फरक आहे कारण ती गाणी असायची त्या गाण्यामध्ये प्रेम असायचं माया असायची ओलावा असायचा आता भांगली इकडली ती गाणी फटकी होत्या गाण्यांनी पहिली गाणी असायची सन्मान्य वसंत गोड यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो धन्यवाद 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 वा ये माझी बाई चिरावली होते या ठिकाणी उद्या गवळदेव आहे तर प्रत्येक माणसाने अगदी झाड नेवचा काय नाही देवा डबल करतो ते तुका
तुमच्याकडे स्कीम आणा ती. हो तुमची स्कीम आणा, 100 ते 500 वगैरे 1000 वगैरे काय देवाकडे बघूया होतात काय. हा देवा. वसंत गोड यांच्याकडून गोवांसाठी या ठिकाणी 100 रुपयाचा बाबूलचा पारितोषिक स्वीकार करतोय. धन्यवाद देतो त्यांना. आमका बुवांका बरे माहिती, जंगली रमी वगैरे सगळं माहिती आहे बुवांका. म्हणजे तो माणूस अगदी अनुभव आहे, साधू सुद्धा माणूस नाही. ते जंगली रमी काय करतो, जंगली रमीवाले ते अगदी असं खुलवतं आणि आमचं किसा रिकामी करतं. तर त्या नादात लागायचं नाही काय, त्या जंगली रमी वगैरे हे नाही. नामस्मरण कसा होईल तर आपण बघूया नाही काय. म्हणजे बघा ती गाणी आणि आताची गाणी, पूर्वी गाणी कसायची ना, आता हल्ली मध्ये एक गाणं लावलं. तुमका सांगताय गाणी म्हणत नाही मी, पण तुमका सांगताय बघा लय फेमस गाणं, लहान लहान पोरांच्या तोंडात तर गाणं असायचं बघा ना. बघा काय गाणं, पण तो अर्थ माहितीये कोणा, अगो अर्थ माहितीये कोणाक माहिती, माका सांगा कोणाक माहिती असतो सांगा. 100 रुपये बक्षीस आम्हाला कडे का तुमका सांगताय. हो त्या गाण्याचं तुमचा अर्थ सांगतोय. ह्या मालवणी माणसाचा गाणं अर्थ कोणाक माहित नाही, आम्ही फक्त वाटतो व्हायदिस म्हणजे कित्या आमच्या भाषेत. व्हायदिस म्हणजे कित्या, व्हायदिस कोलावरी म्हणजे कोलो कित्या वराडता, कोलो कित्या वराडतात. आणि ह्या गाण्याचा आम्ही अर्थच नाही, आम्ही फक्त कोलो वरडते, कोरा वरडते, कुत्र वरडते, कुत्र वरडते. आमच्या फक्त वरडता माहिती आहे, काय त्याच्यात अर्थ नाही. हो पहिले बघा जुनी जाणती माणसं त्यांना माहिती असतात. जर त्यावेळी जर हिरो हिरोईन जर एकत्र यायची असले पिक्चर मध्ये बघा गाणी, हिरो काहीतरी साड्यात असायचो, हिरोईन काहीतरी वाळात असायची. हा बघा त्यावेळी म्हणजे पिक्चर हिरो साड्यावर काहीतरी असायचो आणि नुसते झाडांची नुसती वडात आणायची, नुसती झाडात पेळवटी. आता एकमेकात पेळवटत, तेव्हा झाडात पेळवटायचे. आणि हा झाडा नुसती सांगते तुमका. आणि दोन एकत्र यायचे असले तर त्या टायमा कशी अशी 2 फुला दाखवायची, सूर्यफुला अशी एकत्र यायची टुचकर. आता बघली ती 2 फुला एकत्र यायची तर त्याला 2 मुला झालेली असतात. अशी आताची परिस्थिती आहे. तेव्हाची गाणी काय माझ्या एखाद्या प्रियकराला प्रेयसीला बोलायची तर काय गाणी असायची. आता तुला विषय. पण मी या भजनाला जी शोभतील अशीच गाणी म्हणतो. मला सांगतो भवानी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण केली आणि प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आज आपण ज्या धर्मामध्ये जो धर्म आहे आपला हिंदू धर्म, या हिंदू धर्मामध्ये आपण जे आहोत या पूजा अर्चना करतोय, दत्तगुरूंना आपण स्मरतोय, त्यांची पूजा अर्चना करतोय. श्रेय असेल कोणाचं तर माझ्या राजाचं नाही का, छत्रपती शिवाजी महाराजांचं. पण गजल सुरू करण्यापूर्वी मला फक्त एवढं सांगा की आपण दैवतांची आरती म्हणतो, दत्तगुरूंची आरती म्हणतो, बरोबर आहे, देवीची आरती म्हणतो, संतांच्या सुद्धा आपण आरती म्हणतो. पण माझ्या राजाची आरती कोणाला माहिती आहे का? शिवाजी महाराजांची आरती माहिती आहे मला नाही, आम्ही ह्या बघितलंच नाही. हो ज्यांच्या आपण सगळ्यांच्या आरत्या म्हणतो, पण ज्याच्यामुळे आपण आरती म्हणावी लागते, ज्याच्यामुळे आपण आरती म्हणू शकतो, अशा माझ्या राजाची आरती कोणाला माहित नाही. आपली शोकांती सन्माननीय चायवाले महेश तुरम यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण राजाची आरती कोणाला माहित नाही, ही आपली शोकांतिका आहे. आरती कोणी लिहिली? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही आरती लिहिली होती माझ्या राजाची. बघा ती आरती कशी आहे, आपण एकदा सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा. जेव्हा माझी 2 गाडी संपतील तेव्हा सगळ्यांनी बघूया हा का किती सगळ्यात दम हातो बघूया आपल्याकडे. आरती सुरुवात करतो. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया.
अशी गाणी पाहिजे, नाही तर आताची गाणी. हा पेटता ना. हा बुवा संतोष शेतकर यांचे शिष्य धीरज रामाणे यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमोल पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा वा, खरोखर माझा जोडीदार होतो शेतकर म्हणजे आमची 20 वर्षापासूनची जोडी आहे. हा पण अतिशय सुंदर गायन आणि तेवढं सादरीकरण त्याचप्रमाणे आहे आमचं शेतकरी वर्ग या ठिकाणी त्या पक्षाचा स्वीकार करतोय. गजर या ठिकाणी एक सादर करतोय. गजराच्या माध्यमातून ज्या काही विरोध होतील, कारण आता सध्या कसं आहे, मगाशी बुवाने सांगितलं की ज्येष्ठ, खरोखर ज्येष्ठ माणसं ही पाहिजेच. ज्येष्ठांशिवाय शोभाच नाही. बुवाने सांगितलं बुवा ज्येष्ठ माणसं आणि ही तरुण वर्ग, तरुण वर्ग जरा आता थोडस सळसळता. हा पण काय तर तुका त्याची ट्रेन मध्ये काय झालं हो, त्याची ट्रेन मध्ये होत आणि हे 5-6 पोरगे होते आणि त्यांनी काय केल्याने विचार करतो, काय केलं त्यांनी जरा खोड काढूची प्रयत्न केल्याने म्हणतात काय करूया, ही चेन ओढूया म्हणजे गाडी थांबूया. तो एक सांगता येईल, तो हुशार होतो आमच्या धीरज सारखो. तो म्हणतो का माणसात आज काय म्हणता, गाडी थांबूया काय, अरे म्हणता फाईन बसतला. तो म्हणता किती बसतात, सगळे जरा होते थोडेसे काहीतरी, म्हणतो किती बसतला, तो म्हणतो 1200 रुपये. यांनी आपले सगळे पैसे जमा केले, काय हरकत नाही म्हणजे एकदा मजा करूया. 1200 रुपये जमा केल्याने खिशात ठेवल्याने आणि म्हणता आता चेन ओढूया. तो म्हणतो टिशी होतं करायचा काय, तो म्हणतो 1200 देऊया. दुसरं एक होतो काय नाही, म्हणतो तो म्हातारो बसवला ना त्याच्या नावावर टाकूया. काय म्हणतात, तो म्हातारो बसवला ना त्याच्या नावावर टाकूया. आणि यांनी वडल्याने हो चेन वडल्याबरोबर थोड्या वेळाने टिशी येलो आतमध्ये. टिशी येलो म्हणतात चेन कोणी वाढल्याने, तो बघा बसवला ना म्हातारो ते ना. म्हातारो एवढं हुशार होतो. तो म्हणता साहेब ह्या काय मी चेन ओढले ह्याच्यासाठी, म्हणतात मीच चेन ओढलंय ती, पण का ओढले, तर काय झाला, हे जे पुरत ना त्याने माका लय मारले आणि माझ्याकडचे 1200 रुपये काढून घेतले. बघा त्याच्या खिशात, बघा त्याच्या खिशात ते खिशात ते 1200 रुपये काढले म्हाताऱ्याकडे दिल्याने तुम्ही आपल्या चाला. म्हणजे अशा गोष्टी असतात ते किस्सा आपलं. पण तसे होय, कारण ज्येष्ठ जे आपल्या बरोबर नाही. होय, फाटकवाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान्य नंदू पवार यांच्याकडून या ठिकाणी 50 रुपयाचे पारितोषिकाला स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरं हे बघा बुवा ज्येष्ठ कार्यकर्ते फक्त चांगलं आहे, ज्येष्ठांचा आदर केला की झाला आपला. तुमका काय झाला, तुम्ही लय प्रयत्न केला काढूचे, म्हणजे मी सांगल्याबरोबर म्हणतात नाही, ते पैसे काढूसाठी करतात आणि स्वतः आपलं काढलं काय देवारे 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 विचारून दिले ना. पण तुमचे डबल होत रे तेवढं, ह्याच्या पुढे काय देऊ नको त्यांना, कारण माझ्याकडे काय डबल होते, माझ्याकडे काही स्कीम नाही. माका दिलं असते हरकत नाही, त्यांच्याकडे डबल उद्या होतं. या गावावर बुवानी सुद्धा या ठिकाणी गजर केलेला असेल, मी सुद्धा या ठिकाणी एक छोटासा गजर केलेला तो त्या ठिकाणी म्हणतो काय का थंडीचे बरा बुवानी मग सांगितलं हे नेटवर्क नाही त्याच्यामुळे तुमचे एकट्याकच हा आमका नाही हा ना. आम्ही कधी मोबाईल तुमचा बघूया. बरं खरा बुवानी सांगितलं खरोखर आहे, कारण मोबाईलमुळे सध्याची पिढी बिघडलेली आहे. कारण आमच्या आज खरोखर तरुण पिढी या ठिकाणी उभी आहे, बसलेली आहे. पण आमच्या काय ठिकाणी जर बघतो तर हे कोण नसतले, काहीतरी असतले ते पुढे सड्यात चॅटिंग करत. खरी परिस्थिती आहे बुवानी, खोटं नाही सांगितले. कारण मोबाईलचा अतिरेक होतोय, मोबाईलचा अतिरेक होतोय, हा थांबला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट ही प्रमाणात जर कुठली गोष्ट केली तर त्या गोष्टीला महत्व असतं, पण जास्त केलं तर विषय नसतो. बघा म्हणून काय म्हणतोय या ठिकाणी गजर सादर करतो. फक्त या गावावर चाल सुद्धा गोड माझ्या बुवांची चाल आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. गणपती इले काय स्टेटस लागलो, गणपती इले काय ह्यो एकच स्टेटस लागणार कसा गावा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात या कोकणात या
निसर्गरम्य कोकण, निसर्गरम्य कोकण, त्या निसर्गरम्य कोकणामध्ये तेवढंच निसर्गरम्य आहे वैभववाडी तालुक्यातील नावळे गाव. आणि या नावळे गावात राणेवाडी साक्षात गुरुदत्त दिगंबर या ठिकाणी त्यांचं वस्ती आहे. आणि आपलं भाग्य आहे, या गावाचं भाग्य आहे. भगवंत सुद्धा बघा तुम्हाला सगळीकडे दिसत त्या ठिकाणी त्या भगवंताचा वास दिसत नाही, त्याला सुद्धा तेवढी ती जागा पवित्र असावी लागते. म्हणून या पवित्र भूमीमध्ये आपण सगळे, या राणेवाडीमध्ये आपण सगळे पुण्यवंत आहात. या ठिकाणी साक्षात गुरु दत्त दिगंबर माझे बसलेले आहेत बघा. म्हणून काय म्हणतोय, 18 लाखाचं देऊळ हे बांधील गावात, पूर्ण केले हो साऱ्यांनी. अतिशय देखणं मंदिर आहे, अतिशय देखणं मंदिर. आणि बघा सुरुवातीला आल्यावर सांगितलं मी की आता साक्षात गाणगापुरा जाण्यासारखा तो भास होतो. आणि खरोखर या ठिकाणी दत्त दिगंबर आहेत माझे स्वामी समर्थ. बुवाने सांगितलं की मगाशी हे हरिनामाची पुण्याई आहे. आज बुवांना दुसरा जन्म मिळालाय, बुवा आजारी होते, पण ह्या भगवंतांनी ह्या हरिनामाची सेवा त्यांनी केली म्हणून त्यांचं फळ त्यांना मिळालं बघा. आणि आम्ही सुद्धा मरणातून वाचलेलो आहोत, पण तारले ते हरिनामाने. तर हरिनाम तुमच्याकडे किती पैसा किती अडका असू दे, हरिनामाशिवाय कोणाला पर्याय नाही बाबा, नाही का. म्हणून काय म्हणतोय, बहुलाखांचं देऊळ हे बांधील गावाकरांनी, तन मन धन अर्पुनी पूर्ण केले हो साऱ्यांनी. बघा हे मंदिर हे पूर्ण केलं असेल तर सगळ्या गावकऱ्यांचं श्रेय आहे, आमच्या चाकरमान्यांचं श्रेय आहे. आज तरुण वर्ग हा जो आहे, कारण बुवाने सांगितलं की या तरुण वर्गावर पुढची जबाबदारी आहे. आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी, ज्येष्ठ माणसाने आपलं कर्तव्य केलं आहे आणि जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे, नाही का. एकी हे खूप महत्वाची बाबा. एकी तुम्ही सगळे आज या ठिकाणी तरुण वर्गात, एकी खूप महत्वाची आहे. आणि एकी कशी असावी, एकी कशी असावी तर त्या घड्याळासारखी असावी. एकी कशी असावी तर त्या घड्याळासारखी असावी. एक काटा मोठा असतो, एक काटा थोडा लहान असतो, एक काटा त्याच्यापासून लहान असतो. पण एक वेगात पडतो, एक जास्त वेगात पडतो, एक त्याच्यापेक्षा वेगात पडतो. पण जेव्हा एखाद्याचे 12 वाजवायचे असतात तेव्हा सगळ्यांना एकच या ठिकाणी यावं लागतं. आणि अशी एकी पाहिजे बाबांनो. आणि खरोखर अशी एकी तुमच्यामध्ये ठेवो, राहो, या भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतोय, नाही का. कारण सुखे झाला, मोकळे झाला, कोण किंमत नाही. तुम्ही किती मोठे असा, मोकळे झाला. बघा बाजारात सुद्धा बघा द्राक्ष, द्राक्ष असते ना, द्राक्ष जेव्हा बघता तुम्ही, असा केला घड उचलला, सांगितलं कशी किलो आहे तर तो सांगेल 200 रुपये किलो आहे. आणि एखाद्या टोपलीमध्ये असतात बघा सुकी द्राक्ष, ती विचारली कशी आहे तर तो सांगेल 20 रुपये किलो. म्हणजे काय आहे की जी घट्ट जो घड असतो, तो घट्ट असतो, एकत्र असतात, एकजुटीला महत्व सांगायचं तात्पर्य बघा. म्हणून या ठिकाणी असे जे कार्यक्रम व्हायचे असतील तर तुम्हाला सर्वांना एकत्र होणं खूप गरजेचं आहे. फक्त राजकारणापासून लांब राहा, राजकारणापासून लांब राहा. राजकारणात ही गावाच्या गावा उद्ध्वस्त केलेली होती. सध्या एका घरात 3-3, 4-4 पक्ष होत, बरोबर आहे. एका काय कोणाचो पक्ष खायचो नको. हो आता एकच पक्ष, पितृपक्ष. बाकी खायचो पक्ष, बाकी खायचो पक्ष नाही. आणि सगळ्यात श्रेष्ठ पक्ष असतात तो हरिनामाचा पक्ष. लक्षात ठेवा, हरिनामाचा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष. आमची निशाणी काय बघा, तबला पेटी ही आमची निशाणी आहे. आणि आमचा उमेदवार कोण असेल तो माझा पांडुरंग हा आमचा उमेदवार आहे बघा. तुम्ही ह्या इतर पक्षाकडे लक्ष देऊ नका. सगळे पैसे 50-50 रुपये करून हाणलास काय रे, काय नोटच नाही आमच्या बाजारात आली. या ठिकाणी शांती क्रांती पंढरीनाथ, काय शांती क्रांती पंढरीनाथ यांच्याकडून याचं काय नाव आहे असं द्या काय 50 मत करा. यांच्याकडून 50 रुपयाचा स्वीकार करतोय. धन्यवाद, धन्यवाद. बुवा इले बघा सांगा ती कोटी शब्दामध्ये बुवा एवढी माझी ताकद आहे.
एवढी ताकद आहे माझे डबल करूचा काय विषय नाही शब्दामध्ये सन्मान्य महेश परब या वैभव साठव यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुपुरुष पारितोषिक आहे स्वीकार करतो धन्यवाद 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 तर बघा ग्रामदैवत या गावाचे हो ग्रामदैवत या गावाचे आई भगवती आई भगवती माता ग्रामदैवत या गावाचे आई भगवती माता सारथी भुवनात झाले तिच्या नावाची सत्ता पाठीलागे असे माऊली पाठीलागे असे माऊली उभी पाठीशी सत्वर उभी पाठीशी सत्वर माऊळे गावात वैभवाडी तालुक्यात निसर्गरम्य नावळे गाव सुंदर वैभवाडी तालुक्यात निसर्गरम्य नावळे गाव सुंदर दत्तकृपा क्रिकेट संघ नावळे राणेवाडी यांच्याकडून पंचरत्नांची आठवण या ठिकाणी करायची आहे 50 रुपयाचा 100 रुपयाचा बहुपुरुष पारितोषिक स्वीकार करतोय धन्यवाद 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 सन्मान्य तुकाराम नामान यांच्याकडून या 100 रुपये गाण्यासाठी 100 रुपयाचा बहुपुरुष पारितोषिक दिले स्वीकार करतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे कोकण रेल्वे गाडीमध्ये केळ्याची गाडी दुधाची गाडी गजर घ्या अरे देवा माझ्या त्या गजरातच होता सगळा या ठिकाणी 100 रुपयाचा बहुपुरुष पारितोषिक स्वीकार करतो धन्यवाद 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 येतोय सन्मान्य अनिकेत रासोडे यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुपुरुष पारितोषिक स्वीकार करतो धन्यवाद 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 फक्त मित्रांसाठी माझे एक गाणं म्हणतो आणि एक गजराला सुरुवात करतोय गजर आहे भुवानी मगाशी तोच राग किरवाणी घेतला त्या रागामध्ये एक राधा एक मेरा काय झाला हॅलो 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 गाणं घेतलं त्याच रागामध्ये गाणं म्हणून या ठिकाणी तस्मय अवघडे यांच्याकडे या ठिकाणी 200 रुपयाचा बहुमुख पारितोषिक स्वीकार करतोय म्हणजे ते खूप फेमस आहे असं त्याचं मत आहे तुमका असं केलेलं बुवा मंत्री हा असा काय दुःखाळवायला उंबरा सारखा मित्राची गरज आहे नाही काय सच्चा मित्र हा पाहिजेच असतो बघा संकटकाळी उभा राहतो तो खरा मित्र बघा आणि जो पैसे येतो तो माझा खरंच मित्र नावळे गावचे काना अवधूत सावंत अरे बाबा 50 रुपयाचा बहुपुरुष पारितोषिक स्वीकार करतो धन्यवाद दुःखाळवायला उंबरा सारखा मित्रवनामध्ये गारव्या मित्र
या ठिकाणी भुक्या कंपनीचे मालक संदीप सावंत यांच्याकडे या ठिकाणी 50 रुपयाचा बोनस पारितोषिक स्वीकार करतोय. त्यामुळे म्युन्सिपाल्टीचे उंदराचे व्यापारी, अरे देवा माझ्या, उंदराचे पण व्यापारी असे हात पहिल्यांदा बघा या गावात येऊन कळला. या ठिकाणी उंदराचे व्यापारी समाधान सुतार, समाधान वाटला बाबा. 50 रुपयाचा बोनस पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जास्त वेळ नाही घेत तुमचा, कारण जास्त वेळ घेतला की मग रटा होता. त्यामुळे थोडक्यात या ठिकाणी गजर घेतोय. त्या गजराकडे फक्त लक्षात ठेवा, कारण तो गजर यासाठी मी घेतलाय कारण एक मोठं संकट आपल्या या सिंधुदुर्गावर आहे. याची जाणीव कोणाला माहिती असेल कोणाला माहिती नसेल, फक्त तुम्हाला जाणीव करून देतोय की आता वक्फ बोर्ड म्हणून एक नवीन संघटना आहे. तुम्हाला माहिती आहे ना वक्फ बोर्ड, बरोबर? त्या हॅलो 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 काय झालं? हॅलो 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 नाही बाहेर काय हॅलो 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 देवा देवा काय नाही जाऊ दे. या जागा सगळीकडे पोहोचून जा मग काय विषय. वक्फ बोर्ड हॅलो जरा त्यांना लेवल आपल्या हॅलो 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 नाही हॅलो हॅलो हल 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 हाँ ये बात है, क्या बात है. हल थोडा एक वेगळ्या वळणाकडे घेऊन जाते थोडंसं. आज 2 बातम्या माझ्याकडे आहेत. एक बातमी चांगली आहे आणि एक बातमी वाईट आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर वाईट बातमी ही आहे की आपल्या भारत देशाचं भूषण तबला नवाज झाकीरभाई हुसेन हे आपल्याला सोडून गेलेले आहेत. कारण तबला हा काय असतो, त्या तबल्यामध्ये जीव कसा होता हे झाकीरभाईने आम्हाला शिकवलं, आम्हाला दाखवलेलं आहे. आणि असा थोर मोठा कलावंत आपल्यातून निघून गेला आहे. या ठिकाणी राणेवाडी नावळे आणि आमच्या दोन्ही भजन मंडळाच्या वतीने त्यांना या ठिकाणी एक श्रद्धांजली व्यतीत करतो. सगळ्यांनी उठून मोठ्या कलाकारासाठी श्रद्धांजली द्यावी आपण. धन्यवाद. असा कलावंत पुन्हा होणे नाही. दुसरी आनंदाची बातमी अशी आहे की कांदिवली या ठिकाणी काल भजन स्पर्धा झाली. कांदिवली या ठिकाणी मोठी भजन स्पर्धा होती आणि त्या भजन स्पर्धेमध्ये माझा विद्यार्थी रोहन कासले याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. कसं आहे, ह्याच गोष्टी आम्हाला कुठेतरी ताबा ठेवायला लागतो आमच्यावर. ह्याच गोष्टी कारण आमचे विद्यार्थी आता पुढे येत आहेत. 2-3 दिवसापूर्वी गेल्या रविवारी झालेल्या स्पर्धेमध्ये माझा विद्यार्थी सुयश काराणे याचा 3 नंबर आला होता. आणि असे विद्यार्थी आम्ही घडवतोय, त्याच्यामुळे मोठी जबाबदारी या साम्प्रदायाची आमच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी फालतूगिरी करून आम्हाला चालत नाही आहे. म्हणून एक गजर आहे, एक समाजावर कसं आहे बघा. वक्फ बोर्ड, ह्या वक्फ बोर्डाने काय केलंय, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एकूण 182 प्रॉपर्टीवर त्याने आपला दावा ठोकले, हक्क दाखवत आहे. 182 प्रॉपर्टी, त्यामधील 152 प्रॉपर्टीज ह्या आमच्या आचऱ्यातल्या आहेत.
आचऱ्यामधील रामेश्वर हे मोठं देवस्थान आहे। आचऱ्यामध्ये रामेश्वर ऐका सगळ्यांनी, आचऱ्यामध्ये रामेश्वर हे मोठं इनामदार देवस्थान आहे। ते देवस्थान सुद्धा त्या बोर्डाच्या प्रॉपर्टीमध्ये येतं असं नावा टोका नोटीसही पाठवलंय। सोनोलीची मोठी जत्रा आहे, ती सुद्धा जागा आमचीच आहे, आमचं त्यावर हक्क दाखवत आहे। ही वक्फ बोर्ड बघा। म्हणून आपण आता ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल की आपण ज्या ठिकाणी राहतोय ती जागा सुद्धा आपली आहे की नाही। हे मोठं संकट आहे आपल्यावर, म्हणून याचा विचार करता प्रत्येकाने जागरूक राहणं गरजेचं आहे। म्हणून आपला धर्म हा ठिकाणं खूप गरजेचं आहे। आपला धर्म, आपल्या धर्माचे संस्कार आपल्या मुलाबाळांवर द्यायचे। या गणेशच्या माध्यमातून हे तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की आपण कुठेतरी गालबोट आपल्या धर्माला कसं लावतोय, आपण कसं लावतोय गालबोट ते बघा फक्त। येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय, किल्ल्याच्या दगडा माझ्या राजाचं नाव गाजतंय, किल्ल्याच्या दगडा पाहुणीची सतीची गुणी धाव घाली ती वर्मावर। भगवंताने सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। या वेदातून सांगितलंय की जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी येईल, ह्या धर्मावर संकट येतील, तेव्हा त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष हजर असेल। आता या कलियुगामध्ये साक्षात भगवंत येऊ शकत नाही, मग आपणच त्या स्वरूप आहोत, त्या भगवंताचं आपण अंश आहोत, म्हणून ही जबाबदारी आपली आहे बघा, काय का? कारण ही धर्म ही संस्कृती टिकवण्यासाठी त्यांनी अटोकाट प्रयत्न केले। म्हणून सांगतो काय म्हणतोय बघा, धर्म टिकवण्यासाठी पहिलं काम कोणी केलंय ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा। म्हणून काय म्हणतोय, शिवरायांनी धर्म संस्कृती जपली जीवाच्या पार, धर्मवीर शंभू राजांनी केली छत्रपती शिवाजी महाराज अहो जन्माला येण्यापूर्वी पाच सुलतानी सत्ता थै थै नाचत होत्या, पाच सुलतानी सत्ता थै थै नाचत होत्या, आणि माझ्या राजाचा जन्म झाला आणि स्वराज्य निर्माण झालं। या स्वराज्यासाठी राजाने आपलं आयुष्य खर्ची घातलं। काय गरज होती? चांगली मनसबदारी होती, शहाजीराजांकडे चांगली मनसबदारी होती, चांगला पैसा सगळं होतं। मग जिजाऊला का करावं लागलं? ह्या जनतेच्या रयती ही रयता ही दुःखी होती, म्हणून आपलं स्वतंत्र स्वराज्य पाहिजे ही इच्छा, आणि इच्छा पूर्ण केली। आईची इच्छा आहे हो, आणि आईची इच्छा राजाने माझ्या पूर्ण केली, स्वराज्य निर्माण केलं। आणि मग काय झालं? हे स्वराज्य टिकवण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर पडली ती माझ्या शंभू राजाच्या। पण शंभू राजा नक्की कसा होता? त्या सिरियल मधून आम्हाला कळलं की शंभू राजा नक्की कसा होता। पण त्यावेळी चित्रपटांमध्ये काय दाखवलं? मोहित्यांची मंजुळा काय दाखवलं? ती मंजुळा आणि शंभू राजांचा संबंध असल्याचे दाखवले गेले। अहो मला म्हणायचंय की ह्या बकरीमधून, चित्रपटांमधून, या कथा कादंबऱ्या नाटकांमधून शंभू राजा बदनामच दाखवला, बरोबर आहे ना? मग का पुढचे दिवस होते जेव्हा संगमेश्वर मधून जेव्हा अटक केली माझ्या राजाला, जेलबंद केलं औरंगजेबाने आणि दरबारात हजर केलं बघा, आणि सांगितलं माझा धर्म स्वीकार, तुला सोडून देतो। पण माझ्या राजाने सांगितलंय तुझ्या मनसबदारीवर चुकतो, मी तुझा धर्म स्वीकारणार नाही बघा, राजाने सांगितलं। आणि त्यानंतर काय झालं? त्यानंतर झालं जवळजवळ 42 दिवस, जवळजवळ 42 दिवस अतोनात हाल केले माझ्या राजाचे। रोज एक एक अवयव कापला जात होता, एक एक अवयव कापला जात होता। कधी कान छाटले, कधी जीभ छाटली,
कधी डोळे काढले होते, फोडलेले डोळे, फुटलेले डोळ्यामध्ये गरम शिसा होतं. काय ते हाल अपेक्षा, मग कशाला सहन करायचा? जर माझा राजा तसा असता तर त्याने सांगितलं असतं ना, मला सगळा छंद आहे, तू मला सगळं दे, सोडून दे. पण राजाने तसं नाही केलं. अरे स्वराज्यासाठी जगावं कसं, स्वराज्यासाठी या धर्मासाठी जगावं कसं हे माझ्या शिवछत्रपती आम्हाला शिकवलं, आणि स्वराज्यासाठी मरावं कसं हे माझ्या शंभू राजाने आम्हाला शिकवलं, हे माझे शंभू राजाने आम्हाला शिकवलं, माझे शंभू राजाने आम्हाला शिकवलं. अहो आपल्या साधी हाताला सुई टोचली तरी आई होते, आई निघतो आपल्या हातात मुखातून. मग हे जेवढे हाल अपेक्षा सहन केल्या कशासाठी केल्या? या माझ्या राज्यासाठी, या माझ्या धर्मासाठी सहन केलं सगळं. आज या निवडणुका झाला, सगळे नवीन नेते, खूप नेते आहेत आपल्याकडे, पण आपल्या धर्माविषयी बोलणारा एकही नेता आता या राज्यात नाही असं मला म्हणावं लागलं. कारण बाळासाहेब असे एकमेव नेते होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट म्हणतात का, तर प्रत्येक माणसाच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं म्हणून हिंदू हृदय सम्राट म्हणतात. बघा त्यांनी काय केलं, जेव्हा भाषणात जरी उभे राहिले तरी त्यांच्या भाषणात सुरुवातीचे शब्द असायचे, जमलेल्या तमाम माझ्या हिंदू भगिनीनो मातानो, नाही का, तमाम माझ्या बंधू भगिनीनो आणि मातानो, हे पहिले उद्गार माझ्या साहेबांचे असायचे. बघा पण आता कोण म्हणतं का, विष्णू धर्माचं बोलतं का? नाही बोलत. आता फक्त नोट आणि वोट ह्याच्या पाठीत प्रसंग आहे. पैसा देखो तमाशा देखो, ह्याच्या पलीकडे काही नाही होतं. बघा म्हणून काय सांगतोय, काय परिस्थिती आमच्यावर आली आहे. आज या ठिकाणी वाजले बघा किती, आणि अजून हा कार्यक्रम चालू आहे. मुंबई सारख्या आम्ही ज्या ठिकाणी भजनं करतो ना, तेव्हा 10 वाजता आमचा सगळा बंद करून लागता. आम्ही सांगतो ना, ही भूमी महाराष्ट्राची भूमी, ही संतांची भूमी आहे, इथे भजन पूजन चाललं, बरोबर ना. आज या भजनाला आमच्याकडे बंदी येते, पण कुठला नेता आमच्या बाजूने कोण राहत नाही. हे आमचं भजन, ही आमची संस्कृती आहे, आमची परंपरा आहे, याला वेळ वाढून द्यावा असं कुठल्या नेत्याला वाटत नाही. फक्त निवडणूक आली, पैसे वाटा, निवडून या आणि परत 5 वर्षापर्यंत बघू नको, ही परिस्थिती आताची आहे. बरोबर ना, खोटं बोलतो का मी? बरोबर होतं ना, ही परिस्थिती आताची आहे. मग आम्ही आता हा कळत ना, आम्ही हिंदुस्थानामध्ये राहतो का पाकिस्तानामध्ये राहतोय? ही परिस्थिती आमच्यावर आहे. मग काय यावं आमच्यावर हा परिस्थिती? तर सगळं आमच्याकडे आहे. अहो न्यायालय आमचं आहे, देश आमचा आहे, न्यायालय आमचं आहे, न्यायाधीश आमचे आहे, वकील सुद्धा आमचे आहेत, तरी कायदा आमच्या बाजूत नाही. ही आमची शोकांती काय नाही का, म्हणून सांगते काय झालंय. पण आपण काय करतोय, मला आपण काय करतोय, आपण कसं त्याला कालबोट लावतोय. सणासुदीचे रूप बदलले, बदलून गेला साज, आणि मंदिरात त्याला घंटेचा मुदती आता आवाज. आरती सुद्धा मोठ्याने करायला आम्हाला तर परमिशन मुंबईत नाही आहे. हळूहळू ते लोन गावाकडे येतील आणि गावामध्ये सुद्धा असं होईल. बघा मग आपण काय करतोय, आपण पूर्वी गणपती आणायचे, तुम्हाला माहिती आता गणपती कसे येतात, ते पूर्वीचे गणपती कसे असायचे. वयस्कर माणसं त्यांना माहिती असेल. आम्ही सुद्धा जेव्हा लहान होतो त्यापर्यंत आम्हाला कळतं. आम्ही गणपती जेव्हा येतो तर 1 फूट 1.5 फूट गणपती असायचा, एका माणसाच्या डोक्यावर सहज घरात यायचा. आजोबा एवढंच गणपती होतो, असं डोक्यावर सहज घरात यायचो. आम्ही एवढे लहान असायचे, हातात टाळ असायचो बारीक, आणि पायी हळूहळू त्याला मुखाने गजानन बोला, ह्याच गाणं आमच्या मुखात हो, बरोबर ना, ह्याच गाणं आमच्या मुखात असा, आणि लुडबुड करत आम्ही तो गणपती आणायचो. काळ बदलला, वेळ बदलली, आणि पुढे काय झालं, गणपती 1.5 फूट 2 फुट झालो 5 फुटार. मग गणपती 2 माणसांका पाठातून घेऊन येऊ, 2 माणसं पाठावर घेऊन यायची गणपती. आणि काय झालं, मग गाणं बदललं. मग गाणं आलं, सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, आला आला माझा गणराजा आला. मग गणपती तसा त्या गाण्यावर येऊ लागलो. गणपती सवय झाली आताशी, गणपती त्या गाण्यावर यायची. कालांतर 3 दिवस गेले, मग गणपतीची उंची वाढली, तो 10-12 फुटावर गेला, आणि गाणं आलं, आला बाबूराव.
गणपती गाणं काय आला अरे गणपती टेन्शन मध्ये यावर्षी गणेश चतुर्थी आहे की बाबूराव चतुर्थी आहे. गणपती टेन्शन मध्ये येऊ लागलो करायचं काय. हीच गाणी आपल्याला का लागतात मला सांगा. ही गाणी आपल्याला का गणपती याच्याशिवाय येणार नाही का आपल्याकडे. या गाण्यावर विसर्जन होतं का गणपतीचं. आपण कुठेतरी त्याला कारणीभूत आहोत. इतर याच्यामध्ये बघा ना मशिदीमध्ये बघा काहीतरी तुम्हाला असं लागतं का बघा. कशी गाणी काहीतरी लागतात का नाही. धिंगाणा असतो का नाही. चर्चमध्ये बघा अशा गोष्टी नाही चालत. आमच्या या धर्मातच चालतात ह्या गोष्टी कारण त्याला कारणीभूत आपण आहोत. सांगायचे तात्पर्य आपल्याकडनं ह्या चुका होत आहेत त्या आपल्या चुका सुधारायच्या आहेत. आपण आपल्या धर्माचं रक्षण करायचं आपल्या धर्माचा विस्तार करायचा प्रसार करायचा बघा. म्हणून काय सांगतोय कारण आता पहिलं बघा ना आपल्याकडे पै पाहुणा आला तर किती बरा वाटायचा. आता पाहुणं नकोच. भगवान जरी सांगणार माझा मित्र येतात गावसून बायको मित्र हा त्याला काम म्हणतो ना काय जातो पठा नाही मागे आताच झाला. मी एका घरात गेले मित्राकडे गेले मी त्याला सांगले बा म्हणे मी येतो ह्या 2 दिवस तुझ्याकडे राह. तो म्हणतो हा ये ना तू बिंदास ये. एवढा ऐका त्या बायकोन ऐकलं काय माणसालाच काय 2 दिवस काय मागा माहेर आला होता. माहेर याचा म्हणजे विषय संपलो आता करायचा काय. तो म्हणतो दोघांनी काय करूया. मग ते बायकोने शक्क लढवल्या. बायको म्हणतो आम्ही भांडाचं नाटक करूया. आणि झाले बाबा मी आपलं असं घरात पाऊल ठेकतोय तेवढी ह्या दोघांचा जोरात भांडण झाला. एकमेका हमरी तुमरी आणि बघता जाळ ह्या पेटला आणि जी बाच्या भावात जी कानाखाली फडकावलं ठाण ती बाई गप बसता तिला जा भोकाला पसरल्या सुरुवातच झाली. आता एवढा झाला रे बाबा कुठे आटीचा भांडण. ही पेलो मारता तो तांबे मारता ही लाटणी मारता तो पोलपाट मारता. एक तांबे गेलो माझ्या डोक्याच्या बाजूलाच आपटलो. बोलले बाबा हे रावणात काही माझ्या नाही गेलेला बरा. आणि नाची चावून बघल्या त्या बाई. मी बाहेर जातो बघल्याबरोबर ती काय हो म्हणता हो तू काय बोल एवढा कसा रडा भया होता. मी का तुका खऱ्यानं मारले काय. मी फक्त नाटकच केले मारूचा एवढा कसा रडा भया होता. ती बाई त्याच्यापेक्षा हुशार. ती मग सत्या खोटा ना सांगा तुम्ही. ती बाई पटकन नाही का म्हणता हो तुम्ही काय बघा खोळी समजलात का हो तुम्ही काय नाटक करता. मी तरी काय खऱ्या रडवतोय. मी पण नाटकच करी होतोय. मी पाय आतमध्ये टाकलंय. मी तर काही खरान गेलो होतोय. मी पण नाटकच कसं असतं ना ह्या चुटकुले थोडे घ्यायला माझ्या भजनामध्ये नाही का. असं नाही झालं शेतकरी होता. त्या शेतकऱ्याचे 2 बैल होते हो. एक बैलाचं नाव होता काय नाव होता बैल नाही तो एवढं बैल होतो एवढं बोललो नाही सांगतो तुमका हा ऐका. तर ते काय सुरुवातच करतं पण मला लक्षात याची नावं काय बैलाची तो नवरा बायको. पण त्यावेळेस तुमका माहिती आहे ना पहिल्या जुन्या जमान्यात नवरा बायको लगीन झाला तरी बोलायची नाही माहिती आहे. तेवढी त्यांच्यावर धाक असायचो वरिष्ठ लोकांचो बोलायची नाही हो 2-2, 3-3 वर्ष बोलायची नाही. पोरा मत व्हायची पण बोलायची नाही बरोबर. ते थोडस काय असतं ना ह्या परवडला म्हणजे रण पडता नाही परवडला. तर 2 बैल होते आणि नवरा बायको होतं ना. ते नवरा बायकोचा कसा हा विषय होतो एकमेकाशी बोलायचं नाही घरात तेवढी. पण त्यांनी दोघांना नावं ठेवल्याने नवरीचं नाव ठेवलं लाडू आणि बायकोचं नाव ठेवलं जिलेबी. ते दोघं जण कोडवर मध्येच बोलवायची काय लाडू कसा आहे काय जातं जिलेबी तू बरी आहेस ना. म्हणजे असा दोघांचा त्या विषय चालायचं. यांचं काय ना एकही 2 बैल होती. एकाचं नाव होतं पाऊन आणि एकाचं नाव होतं काय कसं दिलेलं आहे बोलतो हा एकाचं नाव होतं पाऊन आणि एकाचं नाव होतं चाबू. आणि 2 बैलाची नावं ठेवल्याने आणि ह्यो शेतात गेलो आणि दुपारच्या काळात त्याने काय केलं आणि भाकरी दिली आणि बायकोन तांदवाली भाकरी दिली आणि बायकोन हे ना आपली 2 बैल बांधल्या असे साधारण आणि ह्यो खाऊच बसलो. तितक्यात तो मित्र इल्याबरोबर आता तो मित्र म्हणजे दुपारच्या जेवणच्या टायमाला हे म्हणता ए बाबा काय करतं तो म्हणतात नाही इले जरा असं तुझ्याकडे काम होता. तर म्हणजे एक काम नंतर बघूया आधी मी जेवतोय माझ्यावर जेव बस. तो म्हणतो ठीक आहे बसतोय. पण त्या मित्राला वाटलं काय त्या कांदो भाकरी द्यायचा. तो म्हणते बाबा ह्या कर होय माझ्याकडे कांदोने भाकरी या घराकडे जास्त तर जिलेबी हा बघ तुला काय परवडत आता तुला काय माहित नाही पण तरी बोलायला गेलो म्हणतं कांदो भाकरी खाण्यापेक्षा जिलेबी झालेली बरी.
ह्यो म्हणतो नको मी जाते घराकडे. ह्यो घराकडे गेलो. घराकडे गेल्याबरोबर वहिनीवर हात घेऊन मारल्या. वहिनी कशी काय वर झाला ती म्हणता हो दुपारच्या कढईला जेव आता एक बाग थांबा काय करतात हे जेवतात का लाडू म्हणतात थांबतात म्हणतात जिलेबिया लाडू पण गावतात म्हणतात बरा. आणि तितक्या ते दोन बैल जे सुटले एक जो पावलं होतो तो घराच्या दिशेने गेलो जो चालू होतो तो दुसऱ्या दिशेने पाहिलं हे ना बघल्या पाहुणं घराकडे जात म्हणजे पाहुणं जो नाव त्या बैला तो बैल घराकडे जातात त्या दिशेने म्हणजे तो घराकडे गेलेलो असतो तो चाबूक पळता ह्यो थैसून जो आराडलो बायको वो ऐकलं काय पाहुणं ते म्हणता होय बांधून ठेवते का चाबूक घेऊनच येत ह्यो म्हणतो मरो तो लाडू जिलेबी याला आपली दूर पकड्या असं विषय पाहुण्याचं बघा काय झालं बघा. आपण लोकांची संस्कृती कशी आपलीशी करतो बघा. टिकली बांगडी पसार झाली गंधन दिसे कपाळा. माता भगिनी या ठिकाणी आहे तुम्हाला माहिती आहे ज्या वयस्कर पूर्वी बायका असा तो मोठोसं टिळो लावायचो कुंकू एवढं मोठं भलं मोठं म्हणजे लांबसून बघावं लागली दिसायची ती सुवासिनी. आताशी जी सुवासिनी आली तरी भगली एवढी धवली ती टिकली एवढं लांबसून बघला की समजत का ती सुवासिनी की तिने भावानं आटपल्या ना खरी परिस्थिती. हो तो टिळ्या मागचा काय हेतू होता तो टिळा का असायचा एवढा मोठा तर त्या टिळ्यामध्ये अख्खी अशी ताकद होती की एखाद्या परपुरुषाची जर नजर पडली तरी त्याची मान खाली यायला पाहिजे एवढ्या टिळ्यामध्ये ताकद होती. आणि एक धारणा होती की जेवढा माझा टिळा मोठा तेवढा माझ्या धनाचं माझ्या नवऱ्याचं आयुष्य मोठं नाही का बरोबर नाही ते माझं नवऱ्याचं आयुष्य मोठं. आता टिकली तर टिकली काही लोकांनी टिकली पण बरं घो नवरो तसं मेरू आहे नवरो म्हणतात टिकली ती तो आता मॅचिंग गावात लागला घो आता मॅचिंग गावता. बायकोन तर हिरवी साडी घातल्या जो हिरवं झालो वर पिवळी साडी घातल्या याचा कावीळ झालीच वर समजा म्हणजे होय तसं मॅचिंग गावता भाऊ आता बरं भावाची जागा काय असं मिरवा होय नाव नाही त्याची जागा बदलली तिची नाव जर केली काहीतरी बटणार काहीतरी पालपार काहीतरी ड्रामावर त्याची जागा नाही. एखाद्या गम चांगलं असलो तर तो वर विचारू टिकलो नाहीतर गेलो खाली. पण टिकली सुद्धा आता बघितली टिकली विचार करा हा नवरा तुमच्याकडे लाखाचे दागिने असू दे तुमच्याकडे लाखाचे दागिने असू दे नवऱ्याची किंमत का करायची महिला वर्गाने तुमच्याकडे लाखाचे दागिने असू दे हजारोच्या साड्या असू दे पण तुमच्या जर कपाळावर एवढी टिकली नाही ना तर सगळं शून्य. तुम्ही लाखाचे दागिने वापरू शकत नाही त्या साड्या वापरू शकत नाही. नवऱ्याची किंमत करा नाही का कसं असू दे आपल्या घरातला गरजो पुरुष असतात कारण जोपर्यंत आपल्या घरातला पुरुष जागेवर असतो ना कुठल्या माणसाची नजर आपल्या वाकडी नजर आपल्या घराकडे जात नाही. पण एखादा तो माणूस गेलो ना घरात तर तो पुरुष तर वपरलेली नजरी आता खूप बेकार अवस्था बघा. मग काय सांगतोय की टिकली बांगडी पसारण झाली गंधन दिसे कपाळा म्हणा आमची प्रार्थना नाही तर सोडून जावं शाळा. आम्ही आता काय करतो एखाद्याचा वाढदिवस असला एखाद्याचा वाढदिवस असला आम्ही काय करतो केक आणतो 1 किलो असं कापू आणि 4-5 किलो फासू 1 किलो कापू 4-5 किलो फासू करतात. काय विषय नाही मला सांगायचं कसं काढतोय केक याच्या अगोदर पूर्वजांनी काय वाढदिवस केलेलं नाही का आमच्या केलं नाही. पण आता हे पाश्चात्य संस्कृती आता केकचा एवढा फॅशन झाली की जन्मादिनो केक बारशात केक वाढदिवसात केक साखरपुड्यात केक लग्नात केक फक्त आता तो मेल्यावर तो केक कापून फक्त शिल्लक ठेवले नाही याचा तो सरणावर ठेवा त्याचा वर केक ठेवा कापा मोकळ्या हवा अरे काय नको ती संस्कृती आपली संस्कृती नाही हो बघा. काय सांगतोय आम्ही आता केक कापून दिवाळी आम्ही आता केक कापून
आपण काय केलं पाहिजे, या भजनातून आम्हाला काहीतरी चांगलं द्यायचंय, आपण काय करायचं पाहिजे बघा. काय सांगतोय, कथा पुराणे उघडा मुलांना शिकवू शुभंकर लोक शिकवतात बघा. पूर्वीची आमची आजी असायची ना, ती आमका संध्याकाळी सांज वेळी उतरायची, आमका तुळशीजवळ घेऊन जायची, दिवं लावायची, शुभम करू दे म्हणून लावायची. आताची आजीच्या हातात रिमोट जेव्हा सुटतात तेव्हा ती शिकवते नातवा. घरात पिढल्या ना ह्या रिमोटनी, आहे का. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. किती मुलांना येतं विचारला, आपल्या नातवांना येतं काय विचार, आपल्या मुलांना येतं काय विचार तर झालं ना, तर तुमका सांगताय पसायदान कोणाच्या येतं. पसायदान भाऊ तुझा पाहिजे किती शिकते रे, हा 6वी. पसायदान माहिती नाही शिकवलं नाही, इंग्लिश शाळेत नाही ना. ह्याच आमच्या शिक्षकाचे डॅमेज झाले जाता आली, चांगल्या गोष्टी आमच्या शिकवतेच नाही. हो आता विश्वास मगे देणे येणे वागेत दोषावे दोषोने मदत द्यावे पसायदान आहे. हो माऊलीने संदेश दिलाय, अख्ख्या जगताला संदेश दिलाय. आणि आमच्या गिरांगा वाटला फक्त बोलले ना, जॉनी जॉनी येस पापा, इटिंग शुगर नो पापा, मेलो डायबिटीस हो पापा देतो. काय बोलला वाटतं आमचा आजो झील माझ्या जोडी इंग्लिश बोलतात. अरे काय तुम्ही करतात, आमच्या पोरांना माहिती आहे. प्रामाणिकपणे मी सांगतो एवढंच माझं ऐका. आपल्या मुलांना नेहमी आंघोळ केल्यानंतर 1-2 मिनिटं का होईना त्या भगवंताजवळ न्या, त्या भगवंताची त्याची ओळख करून द्या. अहो देवाची एक वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या. काय लागतंय फक्त क्षणभर, पण त्या मुलाला देवाची ओळख करून द्या. देवाला समजू दे हे आकारता आपलाच हा, तो देव बघितच नाही आमच्या ह्याच्यातून बाहेर. छत्रपती शिवाजी महाराज कोण, संभाजी महाराज कोण, सावरकर कोण, जिजामाता कोण, अहिल्यादेवी होळकर कोण, ह्या आमच्या मुलांना दाखवा, आमच्या मुलांना शिकवा. आपला धर्म जर स्वीकारायचा असेल, धर्म जर वाढवायचा असेल तर ह्या गोष्टी आपल्या मुलांना सांगा. आजच्या भजनातून मला एवढंच सांगायचंय, या धर्माचा प्रसार, मी हिंदू आहे, मी हिंदू असल्याचा मला गर्व आहे आणि माझ्या धर्माचा प्रसार करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून भजनाच्या माध्यमातून इतर फालतू गोष्टी करण्यापेक्षा सर्वांनी ह्या गोष्टीचा आता प्रसार केला पाहिजे, समाज जागृती केली पाहिजे. कारण संतांनी सुद्धा हेच केलं आणि आपण संतांचे पायी आहोत, त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे. म्हणून या गजराच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगितलं, या ठिकाणी या गजराची समाप्ती करतो. धन्यवाद. या ठिकाणी LICचे चेअरमॅन सन्मान्य निलेशजी सुर्वे, LICचे चेअरमॅन सन्मान्य निलेशजी सुर्वे यांच्याकडून 50 रुपयाचा बहुप्रसाद पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सिद्धेश मारुती सुझुकीचे ड्रायव्हर सिद्धेश राणे यांच्याकडून योगेश गोडलकरसाठी 50 रुपयाचा बहुप्रसाद पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे शिपऱ्या केसांचा मामा किरण सावंत बघा सांगतो विषय होता चांगले केस आहेत ना, बघा केस असतील का, गेलेले तर केस नाही ना, ती असू दे केस शिपऱ्या केसांचे मामा किरण सावंत यांच्याकडून 50 रुपयाचे पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे दत्तगुरु टूर्स अँड ट्रॅव्हल चे ओनर मनीष सुर्वे यांच्याकडून बाबा 50 रुपये स्वीकार करतो. धन्यवाद. हा ना, हे 50 सगळ्या तस्मय अवघडे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचा बहुप्रसाद पारितोषिक आमच्या पकवाला आमचा माहीत